नमस्कार. तर तुम्हाला आणि मला सगळ्यांना गरमीच्या हार्दिक शुभेच्छा. साखर जास्त चांगली कल्पना कळती. काय झालं रे? केवढी गरमी आहे. त्याचा उपाय काय? कल्पना कळती. अरे आयडिया. लिंबू सरबत बनविलं तर चालेल. पण मला नाही बनवते. चल मग लिंबूचं सरबत बनवणार आहे ना, मग ते कसं बनवायचं तर ते आपण प्रेक्षकांना सांगू. हा बरोबर. तर नमस्कार. तर तुम्हाला आणि मला सगळ्यांना गरमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहेत लिंबू सरबत. तर ते तर आता गरमी खूप झाले, तर खूप गरमी वाटते, तर आपण आता लिंबू सरबत बनवू. चला. तर आपण आलोय आता लिंबूचं सरबत बनवण्यासाठी. ते काय काय तू घेतले? आणि आता मी घेतले हा टोप आहे, आणि याच्यात मी थोडं पाणी घेतले, आणि चमचा. पण मी लिंबू नाही कापिला, मम्मीनेच पहिला कापून दिला. जर मी नाही कापला असते तर माझा हात कापला असता. तर मी नाही कापला नाही, मम्मीने डायरेक्ट दिला. आणि ही साखर आणि हा लिंबू मी तर कापलाच नाही. तर मी याला असं पिले. मग हे सब्जा आणि आणि बर्फ आणि हे मीठ. तर आपण सगळं आता मिक्स करून बनवूया. ओके ओके. आता मी एक वाटी साखर घेतली ना. साखर आता मी टाकली. एक वाटी साखर टाकायची, जास्त नाही टाकायची. आणि एक चमचा मीठ टाकायचं. हे आता मी टाकलं. आता हे झालं. आता ह्याला आपण मिक्स करूया. मिक्सिंग मिक्सिंग मिक्सिंग. आता हे आपण थोड्या वेळानंतर करूया. आता आपण दुसरं सांगतो. तर ये लिंबूचं सरबतच का पिवायचं? अरे पप्पा, आपण आता गरमी खूप गरमी आहे ना. निमरणची आपण आल्यावर तर आपण हे पितील तर ना आपल्या शरीराला ना चांगलं असते. अच्छा, गुड असते. आणि आता मी तुम्हाला हे तीनचं काम काय सांगतो. ह्याला तर या दोघांना तर लास्टला मस्त प्यायच्या वेळेला टाकायचं ग्लास मध्ये. काय वाटेल मस्त. अच्छा. आता तर मग दाखव कसं बनवायचं. आता मी याला मिक्सिंग मिक्सिंग. एकच हे टाकायचं साखर. हा, एकच वाटी टाकायची. आणि एक वाटी एक चमचे टाकायचं. ओके. मिक्सिंग मिक्सिंग. तर आता आपण घालतो. ते ना आता थोडं आंबूट आहे. मग आता करायचं काय? मग आपल्याला असं घाटत ठेवायचं आहे ना. तर ते घाटत ठेवलं ना तर ना ते गोड होईल. मग तुम्हाला जर आंबट गोड जसं पाहिजे ना तसं तुम्ही टाका. चवीनुसार टाका. काय टाका? मीठ आणि साखर. मग ते आंबट आहे तर आता साखर टाकावी लागेल की नाही? हा, टाकावी लागेल थोडी. अच्छा. आता मी टाकतोय बघा. किती? अर्धा चमचा. अर्धा. आणि 2 अर्धे आणि एक लास्ट फुल. म्हणजे 2 झाले. 3. हा, 3. तर ना मी जास्त साखर टाकले. तर मी जास्त नाही टाकले, मी चवीनुसार टाकले. बरोबर आहे. पोटाला साखर जास्त चांगली नसते. जास्त साखर झाली तर आपण तब्येत खराब होईल. अच्छा. ये बरोबर आहे. तर आता मी घाटत राहतो. आता मी ग्लास गेलाय. अच्छा. तर मी ठेवला ना. आता मी याला वाढतो. त्याच्याने टाकतो.
फुल भराचं का अर्धा? नाही, अर्धा. अर्धा. फुल नाही भरायचं. मग हे 2 कधी टाकायचं? हे आता टाकेन मी. अच्छा, बर्फ आणि तो सब्जा. येस. भरेल ना संध्याकाळपर्यंत? संध्याकाळचे पहिलंच बरेल. जायला बस एवढंच बस चांगलं. एवढंच. बस. ओके. आता मी आता सब्जा मोजून टाकायचा की चमच्याशी टाकायचा? डायरेक्ट. किती? 2 2. अच्छा. किती सब्जा मैं इसको डालता हूँ. ये बर्फ किती? 4-5 टाकूया. मस्त दिसते रे. झाला. हा, झालं हे. हा झालं. मी पिऊन बघू. तर प्रेक्षकांना हे बघा, इयत्ता 2रीच्या मुलांनी लिंबू सरबत बनवले, ते पण पहिली बार. म्हणजे आपल्या चॅनलवर, वसईकर जितू या चॅनलवर आपण बघतो ही रेसिपी. आम्ही आगरी पद्धतीने आपल्या भाषेमध्ये आम्ही कसं तरी शूट केले. आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि लिंबू सरबत घरी ट्राय करा. ओके. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे साखर जास्त खाऊ नका. बरोबर ना? आता आपण याची टेस्ट कशी आहे ती बघू. वाव, अप्रतिम. एक नंबर. जाम भारी जाईल रे. तर हे खरंच खूप चांगलं जाईल. मस्त बनवले. वा 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 वा. तर तुम्ही पण घरी ट्राय करा आणि लहान मुलांना हे लिंबू कापायला देऊ नका, कारण सुरीचा घाबरा असतो. ओके. तर रेसिपी आवडली तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा. आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि वेकेशन सुद्धा सुरू आहेत, तर ह्याची गरज आपल्याला लागणारच. तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा. ओके. तर काय सांगणार? तुम्ही लाईक करा. 1 मिलियन लाईक झाल्यावर आम्ही तुम्हाला ना एक नवीन सरप्राईज दाखवणार. ओके. ओके. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके. बाय. तर भेटूया मित्रांनो पुढच्या भागात, नवीन भागात. तोपर्यंत मी जितू आपणा सर्वांची रजा घेतोय. एकांश. बाय.